कल्याण फुल मार्केट व्यापारी संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भव्य नवचंडी पूजन व हवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला मुरबाड आमदार किसन कतोरे, कल्याण पूर्व आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्यासह शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मयूर पाटील यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभली। आयोजित नवचंडी पूजन व हवन प्रसंगी आलोकनाथजी महाराजांचं दर्शन सर्व नागरिकांना मिळालं। कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कल्याण फुल मार्केट व्यापारी संघटना स्थापित करण्यात आली असून नव्यानेच सुरू झालेल्या या संघटनेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचे मोठे प्रश्न सुटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे। व्यापाऱ्यांपासून ते नागरिकांना निरोगी आरोग्यासाठी हे हवन करण्यात आले असून व्यापाऱ्यांसह शेकडो नागरिकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी कल्याण फुल मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भाऊ नरवडे, उपाध्यक्ष सचिन सईद, मधुकर माशेरे, सचिव अतुल धुमाळ, कार्याध्यक्ष बाळू गायकवाड, खजिनदार खंडू पापाळे, बशीर शेख, दीपक लोखंडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। अक्षय शिंदे, आमची मुंबई लाईव्ह, कल्याण। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलेला आहे। मागील महिन्यात व्यापाऱ्यांच्या हितासाठी व व्यापाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी मी व माझे मित्र महेशजी गायकवाड, दीपकजी लोखंडे एक कार्यक्रमात उपस्थित होतो। त्या कार्यक्रमातच आपल्या व्यापाऱ्यांना कसे सहकार्य करता येईल याबद्दल एकमत झाले होते। तसेच आपण सांगू इच्छितो की नेहमीच व्यापाऱ्यांबद्दल आणि आपल्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीबद्दल आमची जनरल मीटिंग असते। या मीटिंग बद्दल आपली कृषी उत्पन्न बाजार समिती कशी फायद्यात नेता येईल, काही चुका घडत आहेत त्या कशा सुधारता येतील, भरपूर सारे प्रश्न, गणपतीतील समस्या, दिवाळीतील समस्या याच्यावर नेहमीच मी भाष्य केलेलं आहे। नेहमीच व्यापाऱ्यांना कसं सहकार्य करता येईल याच्यावर लक्ष केलेलं आहे। अजून आपल्याला सांगू इच्छितो, आता तर आम्ही आपल्या बाजूस खंबीरपणे उभे आहोत। आपल्याला जे जे सहकार्य असेल ते सहकार्य करण्यासाठी आम्ही आपल्या बरोबर आहोत। संचालक मंडळामध्ये संचालक असलो तरी कुणावर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्याचे काम आम्ही आपल्या मार्फत करू इच्छितो। आताच आपल्या आमचे कल्याणचे शहर प्रमुख माननीय रवीजी पाटील साहेब यांचा सुद्धा इथे घटना यांच्या माध्यमातून नवचंडी हवन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। खरं तर नवचंडी हवन झाल्याच्या नंतर आपल्याला सर्वांना चांगलं शरीर, आरोग्य आणि सुखसमृद्धी लाभो मी देवाकडे हीच प्रार्थना करेन। आणि ह्या बाजार समितीमध्ये आपण सर्व ज्या पद्धतीने कामं करतायत त्या सर्व व्यवसायामध्ये आपल्याला सर्वांना यश भेटो हीच मी देवाकडे प्रार्थना करतो। आपण
या ठिकाणी फूल बाजार मंडीचा सर्वजण एकत्र येऊन काम करत असतात आणि ह्याच्यातून शेतकरी वर्ग आहे, त्या शेतकरी वर्गांच्या ज्या अडचणी असतात की माल विकायचा, माल विक्री करण्याचा, तो ह्या मंडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी पुढे जाण्याची संधी भेटत असते. आणि आपण हे काम करत असताना दोन्ही बाजूचे, म्हणजे एक शेतकऱ्यांची बाजू असेल, दुसरी व्यापाऱ्यांची बाजू असेल, या दोन्ही बाजू आपण एकत्र येऊन काम केल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीने चालू असतात आणि ते चालवण्याचं काम आपण सर्व करता. मी आपल्या सर्वांना या गोष्टीचा मी धन्यवाद देतो की आपण या सर्व गोष्टी करत आहात. कारण का मी पण एक शेतकरी आहे, माझी पण झेंडूची फुलं वगैरे येतात मार्केटला इकडे. म्हणजे या टायमाला नंतरचा जो पीक होता, पाऊस पडला, एका दिवसामध्ये झेंडू झोपून गेला. आधीचा पीक चांगला निघाला आणि आता सुद्धा लागवड झालेली आहे माझी, जवळजवळ म्हणजे 2.5-3 एकरमध्ये झेंडूची लागवड झालेली आहे. पण तरी सुद्धा एक शेतकरी म्हणून काय अडचणी असतात त्या मला सुद्धा समजतात आणि त्या शेतकरी म्हणून त्या अडचणींवरती मात देत देत शेतकरी काम करत असतो. खरं तर शेतकरी हा काबाड कष्ट करून काम करत असतो, पण त्याच्याकडनं जी सेवा देशाची घडते, प्रत्येक माणसाला अन्न खाणं किंवा इतर कुठल्या गोष्टी, ह्या सर्व गोष्टींची गरज लागतच असते आणि त्या ह्याच्यातून शेतकरी आपला मेहनत करत असतो. त्याला किती कमी भेटतं, किती जास्त भेटतं हा कधी विचार करत नाही. आपल्याला फायदा होतो का नुकसान होतो. एखादा बिझनेसमॅन असतो ना, एखाद्या बिझनेसमध्ये नुकसान झालं तर लगेच बिझनेस चेंज करून टाकतो. पण शेतकरी असा माणूस आहे की त्याला कितीही वेळा नुकसान झालं, कितीही वेळा निसर्गाच्या कचाट्यामध्ये तो सापडला, तरी तो आपला शेतीचा धंदा सोडत नाही. तो कितीही पैसेवाला झाला तरी शेतीचा व्यवसाय करत असतो, कारण त्याला देशाची सेवा करायची असते. आणि त्या शेतकऱ्याच्या ह्याच्यामध्ये आपण सुद्धा त्या ह्याच्यामध्ये खालीचा वाटा घेत असता. आपण व्यापारी आहात आणि व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही मदतच होत असते आणि ते मदत देण्याचं काम आपण करता. त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. आमचे मित्र अरविंदजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरं तर जुने मित्र आहेत, आम्ही भेटतो, काल पण भेटलो, आज पण भेटलो आणि खूप जुने मित्र आहेत. तर त्यांना ते सुद्धा आज या ठिकाणी आले, त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.